आज मी नाचणीच्या सत्वाचं खीर करते. हे एवढा गुळ घेतला आहे. ही चांगली असते खीर, लहान मुलांना म्हणा, मोठ्या माणसांना पण, वयस्कर. आणि हे बदाम, काजू हे कापून घेतले असं. आता गुळ ह्याच्यामध्ये हे पीठ भाजून घेणार तुपामध्ये पहिलं. तर गुळ वितळून घेणार. गरम पाणी, हे ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये ओतते. आणि नंतर हे 1 ग्लास दूध घेतलं आहे, हे थंड करून ओतायचं ह्याच्यामध्ये. तर हे पाणी गरम करायला ठेवते मी आणि मग हा गूळ ह्याच्यामध्ये ओतते. गूळ काही जास्ती नाही, गोड नाही लय करायचं. कढई तापत ठेवली मी, त्यात तूप घालून घेते आणि मग ते पीठ नाचणीचं सत्व भाजून घेते. हे तूप 1 चमचा, अजून जराशी, बस वितळू दे तूप. आता हे नाचणीचं सत्व त्याच्यामध्ये वरते. तूप तापलं, हे असं भाजून घ्यायचं, चांगलं असतं. अगदी खमंग चांगलं भाजून घ्यायचं. एकदम चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत ही, साधं एकदम गावची पद्धत. भाजून घ्यायचं. तूप जरा जास्त टाकायचं त्याच्यामध्ये. चांगलं असं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं चांगलं. परतून जरा ते बदाम, काजू हे पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं, भाजून असं असं चांगलं. आता वास यायला लागला, चांगलं भाजत आले. असं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं चांगलं. आपल्या रव्यासारखंच हे भाजून घ्यायचं. तर त्याचा वास सुटला चांगला. तर मी पाणी होते ते गुळाचं. मस्त अगदी छान वाटतं अगदी खायला पण. नाचणीचं सत्व पाणी होते मी गुळाचं त्याच्यामध्ये. गुळ वितळला आहे आता. नंतर थंड झाल्यावर मग दूध ओतायचं नंतर मागून. तर पाणी ओतते गुळाचं, हे थोडं थोडं असं ओतायचं, हलवायचं. जास्ती वेळ पण लागत नाही त्याला, काय नाही, लगेच होऊन जातं ते. हलवत्या, शिजू दे जरा. असं असे गुठळे आले तर फोडून घ्यायच्या, शिजू दे, उकळू दे जरा, 1 उकळी येऊ दे, 2. असं मस्त अगदी सोपं साधं, किती एवढं साधं सोपं आहे. असं हलवत राहायचं, खाली लागून नाही द्यायचं. मस्त उकळी येते त्याला आता चांगली. किती भारी होतं एकदम. आणि थंड झाल्यानंतर दूध टाकायचं त्याच्यामध्ये. असं हलवत राहायचं सारखं. मस्त वास सुटला त्याचा. थंड झाल्यानंतर दूध टाकणार आहे मी. गरम ह्याच्यामध्ये दूध नाही टाकायचं. गूळ घातलेला असतो ना, मग फुटतं ते. मग थंड झालं की मग दूध टाकून परत थोडंसं गरम करायचं. झालं, आता मी बंद करते. चांगलं शिजले ते, भारी उकळी आली त्याला. असं थोडं कोमट आहे की दूध घालून घ्यायचं. मग बंद करते आता गॅस. ते थंड होऊ दे जरा. 1 ग्लास मी दूध घेतलेलं ओतते. एक नंबर होते अगदी खीर, नाचणीचं सत्व. लहान मुलांना, वयस्कर माणसांना, आजारी माणूस असेल तर गोड जास्ती करायचं नाही, तर गोड कमीच करायचं त्याचं. हलवून घेते मी. जराशी मीठ, थोडंसं कमीच पडलं. हलवून घेते चांगलं. जराशी विलायची टाकते, थोडी विलायची टाकते. विलायची जराशी.
जास्ती नाही टाकायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, टाकली तरी चालतं, नाही टाकली तरी चालतं, काय से नाही. थोडंसं मी कमी गॅसवर आता एक उकळी अजून थोडीशी बारीक नॉर्मल हे करून घेते, शिजवून घेते, मग गॅस बंद करते. ती मस्त छान झाली बरं, एक नंबर अगदी. तर अशी गरम होऊ दे. परत गॅस चालू केला मी. झालं आता दूध ओतलं ना, आता चांगलं गरम झाले. परत तर बंद करते. मस्त छान झाली अगदी. गुळामध्ये कधी गुळाच्या पाण्यात दूध ओतायचं नाही, फुटतं ना, पण असं ओतायचं दूध. आधी पाणी ओतायचं, नंतर शेवट असं दूध ओतायचं, म्हणजे फुटत नाही. तर गुळ आणि दूध फुटतं. थंड करून थोडं ओतायचं. आता झालं, गॅस मी बंद करते. झाली आता बंद करते. थंड झाल्यामध्ये 2 मिनटं मग भरून घेते. झाली नाचणीच्या सत्वाची खीर. मस्त छान झाली, भारी, एक नंबर अगदी, एक नंबर अगदी. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. कशी झाली सांगा मला, तुम्ही पण अशी करून बघा.